अपक्ष सुद्धा चांगली कामगिरी करतात, त्यामुळे अपक्षांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थात हे पहिले कल आपल्या हातीमध्ये येत आहेत। झी 24 तासवर आपण पाहतोय जालन्यामध्ये अर्जुन खोतकर हे सध्या आघाडीवर आहेत। जालन्यामध्ये कैलास गोरंट्याल यांची पिछाडी आपल्याला पाहायला मिळते। जालन्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अनेक महत्त्वाचे दिग्गज नेते हे रणांगणामध्ये आहेत, मैदानामध्ये आहेत। आणि आताची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, 105 जागी महायुती ही आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। सुरुवातीचे कल आपल्या हाती येतात आणि आपण ही कलांची सध्या आपण पाहतोय महाविकास आघाडी 90 जागांवर आघाडीवर आहे। इतर जे आहेत ते 10 जागांवर त्यांनी आघाडी घेतलेली आहे आणि महायुती 105 जागांवर आघाडीवर आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भोकरमधून महायुतीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण या आघाडीवर आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, श्रीजया चव्हाण या अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत, पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत आणि भोकरमधून त्यांनी सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। 205 जागांचे कल झी 24 तासच्या हाती आलेले आहेत। 105 जागी महायुती आणि 90 जागी महाविकास आघाडी आणि अपक्षांनी 10 जागांवर आघाडी घेतलेली आहे।